ऐन हिवाळी अधिवेशनाच्या काळामध्येच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ बॉम्ब फोडलाय। पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला। तर या व्हिडिओमधील आमदार नेमका कोण असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय। या व्हिडिओमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी हे दिसतायत। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये सध्या एकच खळबळ उडाली आहे। या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीसाठी पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे। जनतेला जरा सांगा, मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह ते काय करतायत असा सवाल त्यांनी विचारला। तर हा व्हिडिओ बॉम्ब त्यांनी फोडलेला आहे। अंबादास दानवे या संदर्भात नेमकं काय म्हणतात आपण बघूयात। या लोकांशी संबंधित व्यक्तीनेच हा व्हिडिओ पाठवला। हे आता चेहरा दिसत नाही, त्यामुळे तो मी नव्हेच म्हणेल। तो आता पुढचा त्याच्या चेहऱ्याचा येईल त्याच बघूया। मला असं वाटतं याला पोलिसांना आपण सांगितलं तर त्यांनी सांगावं, मग पोलिसांकडे जावं आणि पोलिसांना याची चौकशी करायला सांगावी असं मला वाटतं। जर पोलीस माझ्याकडे आले तर मी सगळ्या गोष्टी डिटेल त्यांना सांगेल। मग महेंद्र दळवींनी जर मॉप केलेला व्हिडिओ असेल त्याची पोलिसात तक्रार करावी आणि पोलिसांनी निष्प्रभपणे याचा तपास करावा आणि जर माझ्याकडे चौकशीला पोलीस आले तर मी त्यांना या संदर्भात व्यवस्थित उत्तर देईल। हे पहा, मी कोणाला आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी किंवा त्यांच्यावर आरोप करण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट केलेला नाही। मी आत्ताच्या घडीला जे 50 खोके एकदम ओके लोक म्हणत होते तर काही लोकांना राग येत होता, म्हणजे खोक्यांचंच राजकारण सगळं चालू हे दाखवण्यासाठी मला त्यांच्या राजीनामा माझं काय व्यक्तिगत त्यांच्याशी काही राजकीय नाही आहे। त्यांनी त्यांचं खुशाल जे करायचं ते करावं, मला त्याच्याशी काही घेणं नाही। मी काही त्यांचा राजीनामा मी व्यक्तिगत त्यांच्यावर आरोपही केलेले नाही, करणार पण नाही। माझी भूमिका याच्यामध्ये ती कोण व्यक्ती आहे त्यांचा राजीनामा वगैरे मला त्याच्यात इंटरेस्ट नाही। दरम्यान शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी अंबादास दानवे यांनी केलेले हे सगळे आरोप जे आहेत ते फेटाळून लावलेत। आरोप सिद्ध करा, संबंध आढळल्यास आमदारकीचा राजीनामा देईन अशी प्रतिक्रिया महेंद्र दळवींनी दिली आहे। तर हा व्हिडिओ माझा नाही, तो लाल शर्टवाला कोण ते दानवेंनी सांगावं असं देखील महेंद्र दळवी यांनी म्हटलंय। एकंदर रायगडच्या राजकारणामध्ये जे काय चाललंय याविषयी मला असं वाटतं की याचा बोलवता धनी नक्की कोणतरी आहे आणि ते त्यांच्या जवळचे असतील आणि त्याच्यामुळे हा प्रकार त्यांनी घडवला असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे। आणि हा व्हिडिओ जर चुकून खरा निघाला किंवा माझ्या राजकीय जीवनाला त्याग करेन, आमदारकीचा राजीनामा देणे तेव्हा सत्याने नाहीतर अंबादास दानवेने राजकारण संन्यास घ्यावं। त्यामुळे अशी एखादी संसदेत पसरून लोकांसमोर येणं हा त्यांचा पूर्वीपासूनचा धंदाच आहे। त्यामुळे आपल्याकडे कर्तृत्व असताना काय केलं नाही आहे आणि आता गेल्यावरती अशा पद्धतीने लोकांना बदनाम करणं हे काय शोभनीय नक्की नाही आहे। आता लाल टी शर्ट घातलेला माणूस कोण आहे त्यांनी खरंच लोकांसमोर आणावा आणि जे काय त्यांच्याकडे रेकॉर्डिंग असेल ते लोकांसमोर नक्की मांडावं त्यांनी। तर अंबादास दानवे यांनी पोस्ट केलेल्या याच कथित व्हिडिओवरून आता शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलीच जुंपली आहे। या व्हिडिओचा संशय थेट सुनील तटकरेंवरती देखील व्यक्त केला जातोय। अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा पैशांच्या बंडलांच्या सोबतचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी अंबादास दानवे यांना पाठवलेला असू शकतो असं वक्तव्य महेंद्र थोरवेंनी केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपानं आणि रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्या रूपानं आम्ही शत्रू पाळला आहे असं खळबळजनक वक्तव्य शिंदे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचं आहे। त्यांच्या या तटकरेंवरच्या आरोपांवरती आमदार अमोल मिटकरी यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे, प्रत्युत्तर दिलंय, जाणून घेऊया। रायगडमध्ये जे काही राजकारण सुरू आहे त्याचा कुठेतरी याचा धागा असावा असं मला त्या ठिकाणी वाटतंय की अंबादास दानवे, सुनील तटकरे हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार रायगडमधले आम्ही जे काही त्यांनी सुरू असणारं त्यांचं कूटनीतीचं राजकारण त्यामुळे कदाचित हे संगनमताने झालं असं मला वाटतंय। कारण तटकरेचं आत्ताचं राजकारण जर तुम्ही पाहिलं तर म्हणजे आम्ही त्या ठिकाणी शत्रू पालवून ठेवलेला आहे राज्यामध्ये, राष्ट्रवादीच्या रूपाने आणि रायगडमध्ये सुनील तटकरेंच्या रूपाने।
तथ्यात असलं पाहिजे. आम्ही म्हणतो ना की महेंद्र दळवींचा जर तो व्हिडिओ नाहीच आहे, मी स्वतः म्हणलंय, आता मी तर राष्ट्रवादीचा आमदार आहे ना इथे, पण अशा प्रकारे आपल्याच मित्रपक्षावर आरोप करणं त्यांना शोभत नाही. त्यांनी त्या व्हिडिओची सत्यता पडताळावी. तो व्हिडिओ जर कोणाकडून आला असेल तर कोणाकडून आला याचं सत्य त्यांनी दाखवावं. राजकारण अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे, तिथं 2 गट आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.